जळगावच्या नशिराबादमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी शक्ती प्रदर्शन केलंय। भाजप सेना युतीच्या उमेदवारांसाठी महाजनांनी रोड शो काढला। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या रोड शो मध्ये सहभाग घेतला। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित सभेत काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा अनोखा अंदाज बघायला मिळाला। सैयारा तू तो बदला नहीं, मौसम जरा सा रूठा हुआ है हे गीत गात मतदारांना मौसम बदलण्याचे अर्थात मतरूपी आशीर्वाद काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या पारड्यात टाकण्याचं आवाहन केलं। केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधामुळे मुक्ताईनगरमध्ये युती होऊ शकली नाही असा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला। यावेळी त्यांनी शेरो शायरी करत केंद्रीय मंत्र्यांना सुनावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबेंवर जोरदार टीका केली। मामा भाच्यामध्ये भांडण आहे, ते त्यांचं घर सांभाळू शकत नाहीत असा निशाणा उपमुख्यमंत्री शिंदेंनी साधला। अलिबाग नगरपालिकेमध्ये गेली 20 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी भाजप आणि शिंदे सेना एकत्र आलेत। युतीच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांनी त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। अलिबागमधील डम्पिंग ग्राउंडच्या समस्येवर विशेष लक्ष केंद्रित करत आपण हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं देखील आश्वासन त्यांनी केलंय। काही ठिकाणी महायुतीमधील दोन्ही पक्ष समोरासमोर असले तरी ही रणनीती वरिष्ठांनी विचार करून केलेली आहे। विरोधकांना कोणती जागा द्यायची नाही या उद्देशाने महायुतीमधील पक्ष काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत असं मंत्री आशिष शेलार म्हणाले। जळगावच्या नशिराबादमध्ये भाजपकडून भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महिलांनी गिरीश महाजनांचं चौकामध्ये औक्षण केलंय। दरम्यान भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मतदान जे होतं ते कामावरच होतं, निधीवर होत नाही असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलंय। तर शरद पवार असं का बोलले हे माहीत नसल्याचंही त्या म्हणाल्या। लाडकी बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीच्या काळात कोणाच्याही खात्यात दिला जाऊ नये अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान हप्ता दिल्यास आचारसंहितेचा भंग होत असल्याचं वडेट्टीवारांनी पत्रातून म्हटलंय। भडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने 2 नंबरचे उमेदवार दिल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलंय। दरम्यान त्यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देखील संकेत दिले। मुंबईतील दुबार मतदारांवर महापालिकेकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे। दुबार मतदारांना पालिकेकडून नोटीस देखील दिली जाणार आहे। पालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे। लातूरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय। माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे आणि माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। उदगीरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झाला। इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। दरम्यान प्रदीप गारटकरांना आरोग्याचा त्रास होत असल्यामुळे कार्यकर्त्यांकडून त्यांची काळजी घेतली जाते। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। जालन्याच्या परतूरमध्ये श्रीकांत शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेनेला संधी देण्याचं आवाहन श्रीकांत शिंदेंनी मतदारांना केलंय। जे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेले ते भुईसपाट झाल्याचं वक्तव्य आशिष शेलारांनी केलंय। स्वाती लाड यांचा प्रचार करताना त्यांनी हे वक्तव्य केलं। येणाऱ्या काळात संविधान मानणारे आणि संविधानाला न मानणारे असं विभाजन दिसणार असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय। तर निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेण्याबाबत सर्व पक्ष एकत्र येत नसल्याची टीका देखील त्यांनी केली। आमदार महेंद्र दळवींनी पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर जोरदार प्रहार केलाय। तटकरेंनी आमच्या युतीत धृतराष्ट्राप्रमाणे मिठाचा खडा टाकला असं देखील महेंद्र दळवी म्हणाले। रायगड जिल्ह्यामध्ये भाजपसोबत युती तोडण्यासाठी राष्ट्रवादीने सुपारी दिल्याचा दावा देखील दळवींनी केलाय। तर विधान परिषदेवर तटकरेंचे सुपुत्र भाजपच्या तिकिटावर लढतील असं दळवी म्हणाले। जातपात न बघता विकासाला साथ देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। तर आमचा विकासाचा अजेंडा असल्याचंही शिंदेंनी म्हटलंय। जळगावच्या मुक्ताईनगर प्रचार सभेत ते बोलत होते।
बिहार निवडणुकीमध्ये तरुण उमेदवार निवडून आणले, तसंच अचलपूरमध्ये एका तरुणीला उमेदवारी दिली आहे। त्यामुळे तरुण नेतृत्व असलेल्या रुपाली माथने यांना निवडून द्या असं आवाहन नवनीत राणा यांनी केलंय। चोपडा नगर परिषदेमध्ये प्रचाराला वेग आलाय। शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार रोहिणी पाटील घरोघरी जाऊन प्रचार करतायत। महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मत रुपाली पाटील यांनी व्यक्त केलं। नेवासा नगर पंचायत निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे। क्रांतिकारी शेतकरी पक्ष, आम आदमी पार्टी आणि मित्र पक्षांच्या वतीने माजी आमदार शंकरराव गडाख यांचं पॅनल रिंगणामध्ये उतरलंय। मोहिनी राज मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय, तर भव्य शक्ती प्रदर्शन देखील यावेळी करण्यात आलं। धाराशिव नगर परिषदेच्या 3 प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 2, 7 आणि 14 मधील निवडणूक ही स्थगित करण्यात आली आहे। जळगावच्या चोपडामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करण्याची मागणी करण्यात आली आहे, तर निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नागपूरमधील भाजप आमदार आशिष देशमुखांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। जास्त वळवळ कराल तर कापून टाकू, गृहमंत्री फडणवीस साहेब आहेत असं विधान करत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकीच दिली आहे। नागपुरातील प्रचार सभेत आशिष देशमुखांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची आता शक्यता आहे। सरकारला सांगून द्या, मला फलकून टाकील सरकार तुले अर्धा, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे, जास्ती वळवळ केली तर फलकून टाकू तुले अर्धा। अजित पवारांचा राजीनामा मागण्या म्हणजे पॉलिटिकल स्टंट असल्याची टीका आमदार सना शेख यांनी केली आहे। निवडणुकीमध्ये असे आरोप केले जातात असं देखील शेख म्हणाले। 17 नागरिकांचा बळी घेणाऱ्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर 18 महिन्यांनी अखेर मुंबई महापालिकेने नवे जाहिरात धोरण जारी केलंय। त्यानुसार इमारतींच्या छतांवर नव्याने कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्स लावण्यास परवानगी दिली जाणार नाही। सर्व प्रकारचे जाहिरात फलक होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेची लेखी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे। एसटी महामंडळाला स्वमालकीच्या 8000 नव्या बस खरेदी करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे। या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीने चालक नेमले जातील। याचा दूरगामी परिणाम या सेवेच्या भवितव्यावर होणार असल्याचा त्याचा फेरविचार करावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली। वाढत्या हवा प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या भरारी पथकाने 53 बांधकामांना थांबवण्याची नोटीस दिली आहे। त्यामध्ये जी दक्षिण विभागाच्या सिद्धार्थनगर परिसरातील 17, ई विभागाच्या माझगाव परिसरातील 5, तर पी उत्तर विभागातील मालाड परिसरातील 31 बांधकामांचा समावेश आहे। बांधकाम स्थळांच्या ठिकाणचं प्रदूषण मोजणारे 117 सेन्सर्स बंद असल्याचं देखील निष्पन्न झालं। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून आणि टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या तांत्रिक सहकार्याने राज्यामध्ये 26 ठिकाणी डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील जिल्हा स्तरावर त्यामुळे कॅन्सर रुग्णांवर उपचार करणं सोपं होईल। मुंबई सेंट्रल प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आता पक्क्या वाहन परवान्याच्या चाचणीवर कॅमेऱ्याचं लक्ष राहणार आहे। ती आरटीओ इन्स्पेक्टरकडून घेण्यात येणार आहे। या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना प्रशासनाकडून जारी करण्यात आल्या आहेत। चाचणी पालिकेमध्ये चालढकल झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची देखील कारवाई होऊ शकते। देशातील उच्च शिक्षण संस्थांनी विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेमध्ये घेऊन त्यांना 180 दिवसांच्या आत पदवी प्रमाणपत्रे द्यावेत असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना दिले आहेत। अनेक उच्च शिक्षण संस्थांकडून शैक्षणिक कॅलेंडरचं पालन होत नसल्यानं यूजीसीने कडक कारवाई करण्याचा इशारा दिलाय। भाजप आमदार आशिष देशमुखांनी काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी दिली आहे। फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त वळवळ कराल तर कापून टाकू असं वक्तव्य आशिष देशमुखांनी नागपुरातील सभेतून केलंय। त्यांच्या या विधानाने वादाची शक्यता निर्माण झाली आहे।
लाडकी बहीण योजनेवरून आता महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू आहे। लाडकी बहीण ही माझी संकल्पना आहे असं विधान पंकजा मुंडेंनी केलं होतं। त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी देखील लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलंय। लाडकी बहीण योजनेची घोषणा करणारा हा एकनाथ शिंदे होता असं एकनाथ शिंदे म्हणाले। काँग्रेसने दलित आणि मुस्लिमांना फसवलं असा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी पाथरी येथील सभेतून केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेनेला मतदान करण्याचं आवाहन शिरसाटांनी मतदारांना केलंय। पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी घोटाळ्याच्या संदर्भात कागदपत्र घेऊन अंजली दमानिया या दिल्लीला पोहोचल्यात। 2 दिवसांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वेळ न दिल्यास त्यांच्या घरासमोर कागदपत्र ठेवून मुंबईला परतणार असं दमानिया यांनी म्हटलंय। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या। उद्या त्रिभाषा समिती मुंबईकरांशी संवाद साधणार आहे। 3 भाषा पहिलीपासून शिकवल्या जाव्यात अथवा नाही याबाबत त्रिभाषा समिती नागरिकांची मतं जाणून घेणार आहेत। MMR रिजनमधील नागरिकांचं म्हणणं ऑनलाईन पद्धतीने ऐकून त्रिभाषा समिती 3ऱ्या भाषेसंदर्भात धोरण निश्चित करणार आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीवरील महानगर या नावातील आर शब्द हरवल्यानं महानगरचे महानग झाल्याच्या घटनेला तब्बल 2 महिने होत आले, तरी पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर मुख्यालयाच्या फलकावरील महानग हा शब्द दुरुस्त करून आता महानगर करण्यात आलाय। वायू प्रदूषणास कारणीभूत 53 बांधकामांना मुंबई पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे। काम थांबवण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिलेत, तर बांधकाम स्थळी वायू गुणवत्ता निर्देशांक संयंत्र बंद असल्यास सक्त कारवाई करण्याची इशारा देखील देण्यात आलाय। कुणाल कामराने RSS संदर्भात आक्षेपार्ह टी-शर्ट घालत एक्सवर पोस्ट केल्यानं नवीन वाद निर्माण झालाय। कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। दरम्यान कुणाल कामरा विरोधात गणेश पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। येत्या 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी राज्यात मतदान होणार आहे। मात्र ही तारीख आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे। 2 डिसेंबर पर्यंत आम्हाला महायुती टिकवायचीच आहे असं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली। रवींद्र चव्हाणांच्या विधानाचे विविध अर्थ काढले जाऊ लागलेत। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात दिलेल्या प्रतिक्रियेमुळे देखील चर्चांना आणखी उधाण आलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये फोडाफोडीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय। त्यामध्ये कोकणातील निलेश राणेंनी देखील भाजपकडून पैसे वाटप केला जात असल्याचा आरोप केला। आरोपांमुळे या संघर्षाला आणखी धार आल्याचं बोललं जात आहे। आणि असं असतानाच चव्हाणांच्या विधानामुळे 2 डिसेंबर नंतर महायुतीत नेमकं काय होणार आहे यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जातात। तुमचा भाऊ मालवणमध्ये लक्ष ठेवून सगळ्या रिपोर्टिंग करतोय असं निलेश राणे म्हणतायत। चव्हाण साहेब 1 मिनिट थांबा जरा 1 मिनिट। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। माहिती नाही ते काय म्हणाले मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का माहिती नाही ते काय म्हणाले मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का। पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील खरपुडी गावामधील आंबे ओहोळ या वस्तीवरील शेतकरी ज्ञानेश्वर तनपुरेंच्या घरात बिबट्याने झडप घेतल्याची घटना घडली आहे। शेतकरी तनपुरेंनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्यानं मोठा अनर्थ टळला। मात्र या घटनेनंतर गावामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाने ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध सुरू केलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार कार्यालयामध्ये सुरक्षा अनामत रक्कम 111 कोटी 63 लाख रुपये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागाने ठेकेदाराच्या नावे काढण्याचा डाव फसला। हा चेक ठेकेदाराच्या नावे कुणी दिला, सह्या कुणी केल्या हे अस्पष्ट आहे। नाना पटोले यांची कॉपी करत देवेंद्र फडणवीसांनी टीव्ही आणि पेपरमध्ये देवा भाऊ असं नाव छापायला सुरुवात केली अशी टीका काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली आहे।
मात्र महाराष्ट्रामध्ये नाना भाऊ हा एकच भाऊ आहे असं पवार म्हणाले. धाराशिव नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना उमेदवारासाठी आज प्रचार सभा घेणार आहेत. उमरगा इथे काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली असून या युतीवर टीका होतीये. आयकर रिटर्न्समध्ये विदेशी संपत्तीचा खुलासा न करणाऱ्या तब्बल 25,000 करदात्यांना आयकर विभागाने नोटीस देण्याची तयारी केली आहे. या सर्वांना 28 नोव्हेंबरपासून SMS आणि ईमेल पाठवले जाणार असून 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुधारित आयकर रिटर्न दाखल करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. वेळेत रिटर्न न भरल्यास कठोर दंड आकारला जाईल असं विभागाने स्पष्ट केलं. नायगाव येथील BDD पुनर्विकास प्रकल्पातील 864 घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 8 डिसेंबरला सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच हा कार्यक्रम होईल. दरम्यान येथील एका इमारतीला OC मिळाली नाही, त्यामुळे चावी वाटपाचा कार्यक्रम हा रखडला होता. पालिकेच्या 11 विभागांमध्ये 1 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून 2 डिसेंबरला दुपारी 4 पर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने तर काही विभागांचा पाणी पुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. यामध्ये शहर तसेच पूर्व उपनगरातील अनेक भागांचा समावेश आहे. तर या वर्षात छत्रपती संभाजीनगरवरून मुंबईचा रेल्वे प्रवास डबल ट्रॅकवरून शक्य होणार आहे. छत्रपती संभाजीनगर अंकाई रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाने आता गती पकडली आहे. रूळ टाकण्याच्या कामाचाही श्रीगणेशच झालाय. तर जून 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं लक्ष्य रेल्वेने ठेवलंय. छत्रपती संभाजीनगरमधील समर्थनगर येथील एका अभ्यासिकेमधील पिण्याच्या पाण्यात जंतू आढळल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. जंतुयुक्त पिण्याचं पाणी पिल्यामुळे आजारी पडल्याचा आरोप एक विद्यार्थ्यांनी केलाय. अभ्यासिकेबाहेर ते विद्यार्थी आक्रमक देखील झाले. त्यानंतर संबंधित अभ्यासिकेकडून नवीन पाण्याचं फिल्टर बसवलं जाईल असं आश्वासन देण्यात आलंय. लोणावळा नगर परिषदेच्या चौरंगी लढतीत राजकीय प्रचार शिगेला पोहोचलाय. एका बाजूला राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके लोणावळ्यामध्ये प्रत्यक्ष ठाण मांडून प्रचार सांभाळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी राज्यातील मंत्रिमंडळातील दिग्गज नेते येत आहेत. मुंबईतील 246 बेकरी मालक अजूनही स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय. मुंबईतील एकूण 593 पैकी 209 बेकऱ्या या आधीपासूनच PNG LPG सारख्या स्वच्छ इंधनावर चालत होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि पालिकेच्या पाठपुराव्यामुळे मागील 6 महिन्यांमध्ये 57 बेकऱ्या स्वच्छ इंधनात रूपांतरित झाल्यात, तर 75 बेकऱ्यांची प्रक्रिया अजून सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासक चालढकल करत आहेत. कमी मनुष्यबळामुळे 1-2 दिवसही रजा मिळेनाशी झाली आहे. उलट डबल ड्युटीचा ताण पडत असल्याने मोटरमनमध्ये प्रशासनाविरुद्ध असंतोष हा वाढत चाललाय. सर्वाधिक वायू प्रदूषण असलेलं बोरिवली पूर्व, मालाड पश्चिम, चकाला, अंधेरी पूर्व, देवनार, माझगाव, नेव्हीनगर, कुलाबा, मुलुड पश्चिम आणि पवई हे 8 विभाग महापालिकेच्या रडारवर आहेत. तेथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी रस्ते स्वच्छता आणि धूळ नियंत्रण मोहीम आणखी तीव्र करण्यासाठी मुंबई महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी मध्य रेल्वेने एकूण 8 ब्लॉक घेण्यास तयारी दर्शवली आहे. यापैकी एक ब्लॉक सलग 18 तासांचा घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसची प्रवासी सेवा ही दिवस रात्र कोलमडणार आहे. राज्य मार्ग परिवहन ST महामंडळाच्या बस स्थानकांमध्ये वर्षभर स्वच्छता कायम राहावी यासाठी आता अचानक तपासणी केली जाणार आहे. स्टँड अस्वच्छ आढळल्यास संबंधित डेपो मॅनेजरवर थेट कारवाई केली जाईल. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने कमाठीपुराच्या पुनर्विकासाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पुनर्विकासाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत हा समूह पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. प्रकल्पातील इमारती 57 ते 78 मजल्यांच्या असतील.
कराड नगरपालिकेमध्ये 25 वर्षांनंतर नगराध्यक्षपदाचं आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी खुलं झालंय. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसनं नगराध्यक्षपदासाठी ओबीसी उमेदवार दिलेत. याचा निषेध करण्यासाठी अपक्ष नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट श्रीकांत घोडके यांनी चक्क मला मतदान करू नका असा प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये लोटे इथल्या संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम या गोशाळेमधील जनावरांना पायलाग रोगाची लागण झाली आहे. या रोगामुळे तब्बल 100हून अधिक गायी आणि वासरं 1 ते 1.5 महिन्यामध्ये मृत्युमुखी पडलेत. या गोशाळेमध्ये हजारो गायी असून ही साथ पसरत असल्यानं चिंतेचं वातावरण आहे. भंडाऱ्यातील किटाडी ते मासळ मार्गावर गुरुवारी सायंकाळी अचानक पट्टेदार वाघ रस्त्यावर उतरल्याने काही काळ मार्ग बंद झाला होता. वाघाने शांतपणे रस्ता ओलांडतानाची दृश्य अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केली. मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूरजवळ वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघेही फेकले गेले. अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. अमरावती मार्डी रोडवर 2 कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या महिला शिक्षिकेसह 2 शिक्षकांचा मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झाले. तर एक सविस्तर बातमी पाहूयात. कोकणामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालाय. एकेका मतासाठी 25,000 रुपये वाटले जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केला. यावरून महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. निलेश राणेंनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप करत थेट भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकल्यामुळे घडामोडींना आता वेग आलाय. तर या संदर्भात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार केली आहे. त्यामुळे कणकवलीमधील निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष आणखी पेटलाय. यावरून आता जोरदार वार पलटवार देखील सुरू झालेत. ही जी काय 7-8 घरं आहेत ज्यांच्यामध्ये रोज 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी हे रोज पैसे येत आहेत, म्हणजे निवडणूक गेली कितीला? 10-10 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत, 15-15 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत. जर त्यांना कळलं असतं ह्या बाजूनी वाटप होतंय तर ते 25,000 50,000 पर्यंत गेले असते. काय संस्कृती आपण इथे सुरू करतोय, जिल्ह्यामध्ये हे कसं वातावरण आपण तयार करतोय, ह्याचा काही घेणं देणं नाही. जिल्हा बिघडला तरी चालेल, पण निवडणुका जिंकायचे आणि हे एकच माणूस करतोय फक्त. चव्हाण साहेबांनी हे करू नये, हे थांबावं म्हणून साहेब हे आमचा प्रयोग आहे किंवा आम्ही हा प्रयत्न करतोय. अशा निवडणुका कशा जिंकता येतील कोणाला? समोर 25-25 हजार एका मताला. आणखी एक सविस्तर बातमी. नगरपालिका निवडणुकींच्या प्रचाराच्या निमित्तानं अजित पवार यांनी पुण्यातील फुरसुंगी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना अजित पवारांनी रस्त्यांच्या दुरुस्तीवरून नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणच्या रस्त्याची दुरावस्था पाहून मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे याची मला लाज वाटत असल्याचं अजित पवार म्हणाले. शहराची झालेली दुरावस्था पाहून मला लाज वाटते. तुम्ही इथे राहताच कसे असा प्रश्न त्यांनी सभेत आलेल्या लोकांना विचारलाय. दुसरीकडे नागरी समस्यांवर बोलताना स्थानिक नेत्यांना देखील त्यांनी सुनावलं. एवढी प्रचंड दुरावस्था झालेली असताना तुम्ही काहीच कसं केलं नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आपलं ग्रामदैवत उरई देवाची तिथं दर्शनाच्या करता गेलेलो होतो. काय अवस्था आहे रस्त्याची, माझी मलाच लाज वाटली की मी तुमच्या सगळ्यांचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतो. आज मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री. इथली दुरावस्था बघितल्यानंतर मलाच लाज वाटायला लागली. कसं तुम्ही इथं राहता, कसं तुम्ही याला तोंड देता. आत्ता गेलो आपल्या श्री काळ भैरवनाथाच्या दर्शनाच्या करता. काय रस्ता आहे, त्या याला रस्ता आहे खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे तीच काही कळेना. म्हणजे खरंच तुमच्या सहनशीलतेचा सॅल्यूट. कसं तुम्ही तर गप्प बसता आणि कसं सहन करता तुमचं तुम्हालाच माहिती.
तर डॉक्टर गौरी पालवे मृत्यू प्रकरणामध्ये गुरुवारी वरळी पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयामध्ये खळबळजनक माहिती दिली। मृत गौरी व आरोपी पती अनंत गर्जे याच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत। घटनेपूर्वी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचं रेकॉर्डिंग देखील मिळालं आहे। त्याची तपासणी करून आत्महत्या की हत्या हे आता स्पष्ट होणार आहे। डॉक्टर गौरी यांच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी अनंत गर्जे याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला गुरुवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी 2 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे। या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेल्या अनंतच्या दोघा भावंडांचा देखील शोध सुरू झालाय। त्यांना अटक करण्यासाठी अनंत गर्जेची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। साताऱ्यातील रहिमतपूर या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीकरिता भाजपची सभा झाली। यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर टीका केली। वेळ आता कमळाची आहे, घड्याळाची वेळ चांगली नाही असा टोला त्यांनी लगावलाय।